येऊन या काळ बैसलासे उसा जाकी तो शिकायचा डोळ्यात. काळानं आतापर्यंत कोणाला सोडलेलं नाही. की तो किती मोठा असू द्या. रावणाकडे 127 विद्वान होते. रावण हे विद्वत्तेमध्ये त्रेतायुगातलं अनन्य साधारण महत्वकांक्षी रत्न होता. रावण हा त्रेतायुगातला विद्वत्तेतला अनन्य साधारण महत्व एवढा मोठा विद्वान रावण होता. काम चुकीची केली थोडीशी 2-3. त्या चुकीच्या कामामुळे पदरात फार मोठा दगड पडला आणि इतका खाली गेला रावण, इतका खाली गेला, इतका खाली गेला. त्रेतायुगापासून अजून ते वरी आलाच नाही. आणि मला वाटते चंद्र सूर्य तोपर्यंत येणार नाही. काम केलं बारीकसे चुकीचं, पण फार विद्वान तसा. इतका मोठा विद्वान, इतका मोठा विद्वान. तो किती विद्वान होता, त्याच्याकडे विद्वानाची संख्या किती होती याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तो विद्वान किती होता. अबा ज्या माणसाला चांगली माणसं पारखण्याची बुद्धी असते त्याला विद्वान म्हणत असतात, किंवा चांगली माणसं ज्याच्या सानिध्यात राहतात त्याला विद्वान म्हणत असतात. पैसे कुंटाला नाही पण भांगऱ्याला जवळ घेऊन राहतो त्याला भडवा म्हणतात. विठाला पैशाला काय नाही. पैशाच्या बाबतीत काही एक जण परवाला एक मित्र भेटला काल परवापासून कीर्तन करायला. काय नाही म्हणलं आपलं लय चांगलं झालं आणि आता का नाही आपल्याला काही चिंताच नाही. म्हणलं नेमका झालं चांगलं तो किती. काय नाही म्हणला 3.5 एकर जमीन याच्यातच चांगलं म्हणायला लय अल्पसंतुष्ट आहे श्रीमंत तू. काय 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 त्याच्या पैशाचा विचार केला तर आपण चिल्लर येत. एक दुसरी गोष्ट सांगू का. मी एकदा उत्तर भारतात गेलो. 2734 कोटीची प्रॉपर्टी, 2734 कोटीची प्रॉपर्टी एकाच महाराजाची. आपण किती बसतो त्याच्या तराजूत. गुरुजी आहे का सगळे सगळे सगळेच काय विषय लय मोठे श्रीमंत त्याला असते. माणसं चांगली जवळ ठेवली पाहिजे. रावण हा इतका विद्वान, त्याने 127 विद्वान जवळ केले. एक विद्वान ऐकत नव्हता त्याच. कुंभकर्ण आणि विभीषण या दोघांना पाठवलं. त्याला आपलंस करा. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय महाराज. त्याला करा म्हणे आपलंस. विभीषणानं वाटेल ते प्रयत्न केले. सात्विक होते विभीषण, परमार्थिक होते, शक्यतो भजन करणारे होते. स्वार्थी असू द्या पण भजन करत होते. ऐकलं नाही त्याने. कुंभकर्ण म्हणे अरे तुला माहित आहे का आमचे दादा तुला आपलंस करायले. तू नाही म्हणला तर तुला बांधून नेतील. ते म्हणलं बांधील ना त्या दिवशी देह त्याग करीन. ज्या दिवशी मला रावण बांधून नेईल का त्या दिवशी मी देह त्याग करीन. हे सगळं वाक्य घरी येऊन रावणाला सांगितलं. रावण म्हणले त्याला कोणी हलतीत मरू द्यायचं नाही. कुंभकर्ण म्हणला दादा तो त्याला बांधून आणलं की ते मेलच. ते म्हणलं त्याला मरूच द्यायचं नाही. ते वाचल तितका आपला फायदा आहे. त्याला आपल्याकडे घ्यायचं, त्याला आपल्याकडे घ्यायचं. काही काही माणसं आपल्याकडे कशी घ्यावा हे राजकारणी लोक ऐकून शिकावं. हुशार लोक असते ते, हुशार लोक असते. आपल्याला कधी कळत नसते. पकोद्या चांगला असेल तरी ती आवडत नसतो. काऊन आवडत नाही. तुझ्या कामाचा घेईन तुझ्या जवळ अध्याप नाही. त्याच्याकडून शिकायचं. हुशार लोक असते ते त्याच्या कामाच्या माणसाला बरोबर इकून पाठव तिकून पाठव. ते चांगला मिस्त्री असल्या दगडाला इकून ठोक तिकून कोरा कर तिकून कोरा कर पण बचितच तरालते. ते दगड थराला बसितात तशी ह्या माणसं ऐकून शिकावं. राजकीय लोक ऐकून बरोबर घेते ते इकून गळटाक तिकून गळटाक करून घेते. रावण हा राजकारणातला फार मोठा पिंड होता. रावणानं सांगितलं तुम्ही शांत बसा. आता तुम्ही जाऊन जे बोचकारलंय का 7-8 दिवस त्याचे वन जात नाही. म्हणजे त्याच्या मनातलं जो दिवशी जाईन त्या दिवशी मी जातो. 8-15 दिवसात एकदम तवा आपल्या पटकन हात टेकीत जळण वचा. हा जळण नव्हतो गपकन कसा काय हत्या करायचं. त्याला माहित होते रागवलेले. कुंभकर्ण आगाव बोलला असन. विभीषण गण सात्विक बोलवतो पण त्या क्षण बारक्या सोयी आणल्या असत्या. नको म्हणले आपण जाऊ. थोडस शांत झाल्याच्या नंतर रावण गेला. सांगितलं लंकेश आलेले. पण त्याला विश्वास वाटत नव्हता रावण आपल्याकडे येईन का म्हणून.
तुम्ही अजून बी लक्षात ठेवा, मोठे माणसं नम्र असतात. समुद्राला कधी मधीच भरता येत असते. नदीला जर पूर आला ना तर वसरायला बराच टाइम लागतो, वड्याला भरायला टाइम नाही, आणि पाऊस उतरल्यावर छापी भिजवायला पाणी नाही. चिमणीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. ही अशी येडगळ वडी असते, भरायला दम नाही, रिकामा व्हायला दम नाही. नद्या स्थिर असतात, समुद्र स्थिर असतो. मोठी माणसं स्वतः राहून गेला, आदर आतिथ्य केलं, बसण्यासाठी आसन टाकलं. रावणानं सांगितलं तर तो कुंभ आपणच जी. कुठे राहता, काय करता? काय नाही, ह्याच गावात राहतो. काय म्हणे राजे हो? अगा मंडित अलंकारे सौभाग्य प्रदायिनी स्थित. अरे गळसरी, आणि गळसरी खुटी लाड केली म्हणले. अरे गळसरी सोबत असती सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यात, आणि काय खुंटीला अडकून फायदा आहे? अरे तुझ्यासारखा विश्वातला तत्वज्ञानी, तुझं नाव आहे तत्व कुंभ, आणि विश्वातला एक नंबरचा तत्वज्ञानी होता, एक नंबरचा तत्वज्ञानी विद्वान, आणि तू असा खेड्यापाड्यात तिथं बसला. खेड्या शब्द चुकीचा गेला काय? ह्या सामान्य माणसात बसलास. पुन्हा लोक म्हणायचे खेड्याला येडपटवानी चाललायला काय? कारण युट्यूब चालू आहे, लोक कुठं बोट लावून फाडतील त्याचा मिळत नाही. तू काय काय उपयोग काय तुला या सामान्य माणसामध्ये? कशाला बसला तू इथं? एवढा मोठा विद्वान, तू ज्या त्या ठिकाणी असावं. काही काही गोष्टी असल्या पाहिजे. अख्खं गाव संन्याशाचं, एकही त्या गावात संसारिक नाही, आणि तिथं दुकान टाकलं लुगड्याचं. कसे लुगडे एक तीन उभाळे बाबा? एका गावात एकाही माणसाला डोळा नाही, अख्खं गाव आंधळ्याचं, आणि दुकान टाकलं चष्म्याचं. अगं अंधाच्या गावी दर्पणाचे दुकान, आंधळ्याच्या गावामध्ये दर्पणाचं दुकान कसं चलल? संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान कसं चलल? अरे तू एवढा मोठा विद्वान, यांना तुला फायदा नाही, आणि तुला यायचा फायदा नाही, तू माझ्याकडे चल. मोठी माणसं हुशार असतात. आणि रावणानं तो कुंभ नावाचा व्यक्ती घरी नेला. घरी आल्याबरोबर कुंभकर्ण म्हणला, आलं बापा, हे तर म्हणलं होतं रावणानं धरल्यावर मी मरण. रावण म्हणला, बचबच करू नकोस, पहिले कर नकोस, ते जाईन बर का इथून, आपल्या इथून. तो मुकाडे बस म्हणला. एका कोपऱ्यात तिची आगिरी देऊन टाकली. इतका तर तो कुंभ महाराज आपलासा केला, इतका आपलासा केला. रावणानं त्याला प्रसन्न केलं, आणि पहिलं त्याच्या हातानं प्रभदत्त नावाचं विमान तयार केलं. अशी एका मागून एक 14 विमान तयार केले. पण पहिलं विमान केलं, त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. सुंदर विमान तयार केलं. 14 विमान तयार केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 15वा बस म्हणला, आपला आयुष्य संपला आता. 15 विमान नको, आपल्याला 14च पाहिजे. 13 विमानाचा आस्वाद घेतला रावणानं, पण एक विमान जसं तसंच ठेवलं. काय त्याच्या मनात होतं काय माहित. 80,000 लग्न केलते रावणानं, 80,000 रावणानं लग्न केलते. त्याच्यातली मुख्य नायिका मंदोदरी होती. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. त्याच्यातली मुख्य पत्नी मंदोदरी होती रावणाची. मुख्य फार सुंदर होती ती, अत्यंत लावण्य, अत्यंत सुधार, अत्यंत देखणी. आणि याच्या पलीकडे सांगायचं, तिच्यासारखी हुशारच कोण नाही. अत्यंत हुशार होती, फार मरमत नाही होती, हुशार होती. तरी पण त्याचं मन तृप्त नव्हतं. रावण हा अतृप्त आत्मा आहे. अतृप्त आत्मा कोणाला म्हणायचं? आपल्याला 200 टन ऊस झाला, पण शेजाऱ्याला 59 टन झाल्यावर एंडोस्क्याला हात लावला. तर ते म्हणला, काऊन डोक्याला हात लावला? ऊस किती झाला? म्हणला 200 टन झाला. मग डोक्याला हात काऊन लावला? म्हणला त्याला 59 टन काऊन झाला. दुसऱ्याचं थोडं सहन होत नाही, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. अतृप्त आत्मा. रावण हा अतृप्त आत्मा आहे. रावणाचं समाधान कोण्याच गोष्टीत नव्हतं, त्याची ताण भागलेलीच नव्हती, त्याची भूक संपलेली नव्हती. रावण हा एक पुतळा आहे. नाहीतर रावण हा विचाराचा पिंड आहे, रावण हा बुद्धीचा पिंड आहे, रावण हा विवेकाचा पिंड आहे. एवढा मोठा विद्वान, या सगळ्या पदव्या त्याच्यासाठी गौण आहेत. पण काही गोष्टीसाठी रावण नदीला गेला.
त्याच्यामुळे रावणाचं रावणानं हे पहिल्या क्रमांकाचं विमान मंदोदरीने सांगितलंय की दिवशी मालक तुम्ही या विमानात बसा आणि भ्रमण करून या. तू बोल नकोस म्हणे. या विमानात एक अशी व्यक्ती बसवायची की 16,000च्या नंतर 80,000च्या नंतर अजून एक लग्न करण्याची इच्छा आहे आणि ते म्हणजे लक्ष्मी सोबत. बायको हुशार होती. शक्यतो बऱ्याच रावणांच्या बायका हुशार असतात. रावणांची संख्या नालायकपणाची शक्यतो जास्त आहे. बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात मुलगी लग्नाला आली, बब्या शिकायला लागलाय, त्याच्या डोनेशनची अडचण आहे, त्याची फीस आहे, त्याचं ती खोली भाडं आहे, त्याचं आमक आहे, त्याचं तमक आहे, त्याचा लत्ता कपडा आहे, त्याचं जाणं येणं, सगळ्या भानगडी येतात. तुम्ही थोडस कधी कधी एकाच रंगाचं पाणी पित जा. तुम्ही 2-2 रंगाचं पाणी प्याला त्याच्यामुळे सगळं नासून चाललंय. अशा बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात पण रावण ऐकायला तयार नाहीत. तीही मंडोदरी सांगत होती. मंडोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर गिळाले किती. ती सुद्धा सांगायची. त्याने ऐकलं नाही, आजही ऐकत नाही. आज काही काही रावण सांगणे मंडोदऱ्या येडपट कलहीत भजे तळीन. हिच्या कलहीत भजे तळण्यामुळं सट पाईपलाईनचं ढिलं गेलं. नको करू असं मंडळा. हिशोबात राहिलं पाहिजे. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. एक लहान मोठं झालं की रथ तिरपट होत असतो. दोघांने एक संघात राहणे याचं नाव संसार आहे. पत्नीला पतीनं सामावून घेणं, पतीला पत्नीनं सामावून घेणं. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला सुधरत नाही कुठं बसवणं. हिशोबात राहिलं पाहिजे. नाही गेला रावण फिरायला आणि तो वेळ आली एके दिवशी. कसं विमान होतं पाहते. सीताई साहेब राजा रावणानं अशोक वाटिकेत आणून ठेवल्या. सीतेच्या पुढे प्रभू रामचंद्राचं डोकं कापून ठेवलं. खोट्या खऱ्या नाही, खोट्या रामचंद्रांचं डोकं कापलं. पण त्याच्याकडे एक मायावी राक्षस होता. त्याला माणसाची जशाला तसा पुतळा तयार करता येत होता. डोकं कापल्याच्या नंतर रक्त वाहतंय, काय करता येत नाही. रावण येतो फार मोठा शक्तिशाली रावण. लख 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 असं प्रतिबिंब प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं सोन्याच्या पात्रात डोकं टेकलेले. सीतेनं पाहिलं, आपल्या मालकाचं डोकं कापून आणले. मालक गेले आपले. रावणानं सांगितलं, सीते तू ज्याच्या नावानं टाळ फोडतीस राम 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 गेलाय. आता तू सरळ माझ्या नावाचं कुंकू लाव. 19 श्लोकाचा संवाद घरी गेल्या वाचा. रामायण विकत घ्यायचं काम नाही, मोबाईलवर सापडते. फक्त चांगलं इचका. सकाळी पाणी नेत नाही त्याला इचकायला तुम्ही. जेवलास का, काल कुठे गेलतास, जीव द्यायला गेलता, काय करायचं होतं, काय नाही तुला फुकायचं होतं. काय बंगिरेल चॅटिंग करायची. 3-3 वाजूस तर जागायला आणि पहाट बायको अंगावर पाणी टाकायली तरी उठलं. आणि भांगऱ्याला 2:30 वाजूस तर बोलत बस. 60 वर्षाचं आयुष्य. नालायकासाठी आपलं आयुष्य कशाला मातीत घालायचं. मोबाईल हा फार विद्वान आहे. त्या मोबाईल मधलं चांगलं बघा, शैक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षणातलं बघा, राजकारणातलं राजकारण बघा, शेतकरी असेल त्यानं शेतीतलं बघा, व्यापारातलं असेल त्यानं व्यापारातलं बघा. आमच्या लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पुराण ग्रंथ पहा. ज्यानं त्याला ज्याच्यासाठी मोबाईल अत्यंत गोड आहे. ए सीते तू ऐक आता, तू माझी हो. सीता काही बोलत नव्हत्या. तिने विचार केला, ज्यानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्यात त्याला आपण बोलणं काय उचित ठरणार आहे. नुसती मान खाली वळवली. राक्षसीला सांगितलं, ऐकत नाही रे, हिला टाका विमानात. रावण एका विमानात घरी गेला. राक्षसनीला सीतेला उचललं आणि त्या विमानात टाकलं. ज्या वेळेला राक्षसनी उचलीत होत्या ना, त्यावेळेला सीतेला काय दुःख होत होतं हे सांगण्यासाठी माझी पात्रता नाही. माझं तोंड बारीकच आहे. काय वेदना असतात त्या. रावण आता बाहुबळानं त्याच्या माणसाला सांगून, राक्षसनीला सांगून मला घेऊन जात आहे. पण विभीषणाची कन्या त्रिजटा हिच्या मात्र अंतकरणाला बाण लागला आणि ती मनातली मनात विचार करत होती, माझा काका
हा फार वाईट आहे. यानं बाहुबळानं अशाच ऋषी मुनी योगी जपी तपी अनुराग्यांच्या महात्म्यांच्या मुली आणल्या, त्यांच्यासोबत लग्न केलं. तशीच एक सात्विक परमार्थिक ही माऊली, हिची हिच्या पतीवर अत्यंत श्रद्धा आहे. किती श्रद्धा होती सांगू तुम्हाला. ज्या ठिकाणी सीताई साहेब बसल्या होत्या त्या ठिकाणावर सीताई साहेब रामनामाचं भजन करीत होत्या, आणि त्या भूमीत रामनामाचं भजन केल्याच्या नंतर बऱ्याच अंतरापर्यंत तितकी भूमी राममय झाली होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. सीताई साहेब जिथं बसल्या त्याच्या बाजूची झाडे खडे माती सुद्धा राम राम म्हणत होती. एवढी मोठी ताकद सीतेची होती, फार मोठी शक्ती होती सीतेची. आणि एवढीची मालकावर नितांत श्रद्धा, आणि माझा काकाईला घेऊन जात आहे म्हणून जोरात ओरडावा तर काका मला मारीन म्हणून तिचं अंतकरण लढत होत. आणि बघता बघता सीतेला त्या प्रभदत्त नावाच्या विमानामध्ये टाकलं. त्या प्रभदत्त नावाच्या विमानात टाकल्याच्या नंतर त्या विमानाला आदेश द्यायचा असतो. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, काय नाही. त्याला एकच सांगायचं, लंकेत चल. बरोबर जाते. त्याला धुकं असू, गारगुंडा असू, आभाळ असू, काय असू, वातावरण खराब असू, काय नाही. या विमानात तरी बसल्यास सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आपली पेटी बांधलो. हो, आता वातावरण खूपच खराब आहे, खाली पडण्याची शक्यता आहे. कसं होईना असं ऐकलं मध्ये. आणि त्या बाया सांगतात त्यांना कपडे कमी असते विमानातल्या बायकांना, काऊन कमी घालतात कधी काय नाही. मी एकदा म्हणणार होतो पण पुन्हा म्हणलं बाबा आपल्याला इंग्रजी येत नाही ना, आपण कशाला म्हणा की हाणायची थोतरी ते खाली आपल्या, त्याच्यामुळे आपण गपचिपच बसलो, पाऊस नाही द्यायचं विमानात. नाही काय 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 वाईट बघायला. एकदा आम्ही तिरुपतीला चाललो विमानात तिरुपती 3चं सीट आलं, कडीला कोपऱ्यात मी बसलो, माझ्या बाजूला दोघं पती पत्नी बसले. त्याने पिशवीतला पेरू काढा, एकच पेरू दोघं खात होते. दोघं नाही 10 जणांना खा, पण आता चाकून चिराव तर ते विमानात चाकून येऊ देत नाही, त्याच तपाशी देत. वात्राला तर ही शिकबारे माया कष्ट्याला ती मशीन लावली, त्याला वाटलं कष्ट्यात बॉम्ब आहे, कारण मला कशाला कष्ट्यात. हो, इकून घाल तिकून मशीन घाल, आमचं घाल, पटका काढा, खायला करा, तिकडं तिकडं मशीन द्यायची. अशा हात करा, इकडे करा, तिकडे करा. बसलो ती मनात तर ते चाकू कापायचेत. मला वाटलं आता ते मला जर म्हणले असते, मला ताकद होती, मी शेतकरी माणूस असा कडकड शिंदे भाऊ, फळ असताना अर्धा द्यायला असतात, पप्याच्या माईल द्यायला असताना पप्याच्या बापाला अर्धा द्यायला असतात. पण त्यानं ते माझ्याकडे पाहिलं नाही, मला बोलले नाही, काय नाही. पप्याच्या माईनं पहिला घास खाल्ला की दुसरा घास त्याला खायचा, लगेच तिसरा घास यानं की चौथा घास यानं. म्हणलं मनात म्हणलं देवा इमान पडत वा दोघायच्या बापाला. आपण एक वाचत नाही रे, हे हराम फरायमुळं मधले चट मेले, आता चट मेले. आपल्याच भारतातले होते. शहरात गेले की असली नाटकं. चला असू द्या. त्या विमानात सीताई साहेबाला टाकलं. विमानाला आदेश होणार होता लंकेत जायचं. 5 मिनिटं होऊन गेले. तेवढ्या अवकाशात त्रिजटा हसू लागली. मग मात्र सीतेच्या अंतकरणात शंकेची खीर शिजली. उबाळे बाबा महाराज, शंकेची खीर शिजली की राक्षसनी मला विमानात उचलून टाकत असताना सीता रडत होती, आणि मी विमानात बसल्याच्या नंतर सीता हसते. याचा अर्थ ही काकाला मिली बघत आहे, हिच्या चुलत्या सोबत हिचं जमलेलं आहे, म्हणजे रावणाशी सहमत आहे. तर सीतेने विचार केला, गेल्या 6 महिने 27 दिवसापासून माझी मैत्रीण झाली, ती शेवटच्या टप्प्यात माझ्या विरोधात गेली, शेवटी काकाकडे मिळाली. राक्षसनीला सांगितलं, बाईंनो तुम्ही उचलून टाकलं, मनानं उतरते, मनानं पुन्हा बसते, पण एकदा मला हिला बोलू द्या. खाली उतरल्या, झाडाच्या आडंगी गेल्या आणि त्रिजटीला विचारलं, हसलीस का आणि रडलीस का? हसलीस का आणि रडलीस का? तो कोणतं एकच करायचं होतं, एक तर रडायचंच होतंच, नाही तर हसायचंच होतंस. नेमकं तुझ्या मनात काय? ऐक म्हणले सीते. मैत्रीण समज होती, आवजाव कशी बोलत ती, मैत्रीण मैत्रीण. तिचा बाप चिरंजीव आहे, चिरंजीवाची कन्या आहे ती काय सामान्य नाही, भजन करणाऱ्याची पोरगी आहे ती. त्याचं भजन काय साधन होतं. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. देऊतले मालक सांगतात अख्खी लंका जळाली पण एकटं बिभीषणाचं घर जळालं नाही, नामाच्या प्रतापानं त्यानं अग्नी शीतल केला. हा गाथ्यातला पुरावा, शपक पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. पण ओरिजिनल पुरावा तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ,
आणि प्रतापे सबळ नामाची या विभीषण त्या घरात रामनामाचं चिंतन करत होता म्हणून अग्नी शीतल होतो. एवढ्या मोठ्या नामधारकाची पोरगी ती सामान्य थोडी. हे शीते काय म्हणाल, माझा काका इतका निर्लज्ज आहे, माझा काका एवढा बुद्धिवादी आहे, माझा काका इतका धूर्त आहे, तुला बाहुबलानं राक्षसनीच्या हातानं उचलून घेऊन लंकेत जात आहे, लंकेत प्रवेश केला की तुझ्यासोबत तदेव लग्नम सुदिनं तदेव चालत चालत. आणि म्हणून मला दुःख वाटत होतं ग, म्हणून मी रडत होते. मग विमानात बसल्यावर तू हसलीस का? ऐक सीते, रामप्रभूचं डोकं कापून आणल्यावर मला शंका होती खऱ्या रामाचं डोकं कापलं का काय, पण त्या विमानात बसल्यावर कळालं राम जिवंत आहे. तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. तुला कोण सांगितलं? या विमानानं सांगितलं. आता रावण किती विद्वान, रावणाकडची माणसं किती विद्वान, मग रावण किती विद्वान तो पहा. मला विमानानं सांगितलं. हे बोलतंय का विमान? बोलत नाही. या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. गेल्या 5 मिनिटापासून तू या विमानात बसलीस तरी विमान जळत नाही, याचा अर्थ तुझे रामचंद्र जिवंत आहेत. असं विमान कोणाला तयार करता येईल का? करता येईल असं विमान? हे विमान केलं तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीने, आणि तो तत्वकुंभ नावाचा विद्वान व्यक्ती ज्या रावणानं आपल्या बगलात ठेवला ते किती विद्वान असेल कल्पना करा. पण एवढा मोठा तत्वकुंभ, हे विमान तयार करायची पात्रता ज्याच्यात आहे त्याच्या पण उशाला काळा बसला. म्हणून पहिलं कडवं संघाला बसवत तो कुंभाच्या नाही, पण त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली काय कथा राहिली. एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. भीम सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोहोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्यानं शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते. येटगळते 100 कट्टे भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते. इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांना. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का कळण? भितळासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाच जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विधाला असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची. त्याला काय ताण घ्यायचं? टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विधाला विधाला आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता. मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा
मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते, म्हणजे ते भजन करणारे होते. भजन करणारे आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका, निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा, त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे आरामखोर होतं. 28 गोष्टीने विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शीतावून भाताची परीक्षा असती, एका शीतेकडे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून, वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरडकाचा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती, जमला खेळ. टिकलेवाली हाटून पाहती. इथे नाही तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा, किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं, निशी माझे कवना शिरतली सांगे द्रौपद बाळे, निशी माझे कवना शिरतली, निशी माझी कवना शिरतली सांगे ओ द्रौपद बाळे. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 रुपये कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई ती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका, आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला, भाऊजाईला असं बोलत होता कसा. 28 पैकी एक सांगितलं, मालकानं सांगितलं, पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला, त्याची मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं, ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण, शेष पाताळी हुनी आला तो कवनाचे गेही गाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. आवाज गेली, पुन्हा थुत्तरीत केलंच नाही, कारण हा इतका नालायक होता, त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं. 2:28 मधली पुन्हा एक सांगतो, त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्या. पुन्हा 3रा मुद्दा सांगतो, मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसवलं. 28 पैकी हा एक 3रा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा
घेतला प्राण, एका खपक्यात फोडून टाकली ती गदा, त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. त्याने पाठवलं, गेले तिथं, उडी मारली सरोवरात, पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायाचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे? भीमा राजपुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेट का? पण त्याला माहितच नाही वानर किती अधिकारी. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 व्हायचा कापुशाचा आहे. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्यावून जात होते कपड्यावरून वर. माणसं बरीच अशी फसलीत बरं का वरच्यावर. वरच्यावर नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे. ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडूळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसतं. बैल हा चल तू कसा घेतास? चलण्यावर घेतात ते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा, यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो फिरवून मुंडक्या उसात आऊत धरलं कवाच कणाला नाही. मधल्या ठोक्यात पाय पडायचा. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका नका नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत हाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं यायला लय चावता आणता येत काय नाही. तसं नाही तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झालं पा. शेती चांगली करतो मामा मस्त. लॉकडाऊन मध्ये त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला.